संग्राम जगतापांच्या पीए आणि बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव, सुषमा अंधारे यांचा संग्राम जगतापांवर आरोप। तर नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या घराबाहेर जगतापांचे पीए आणि रिव्हॉल्वर असलेले बॉडीगार्ड उभा असल्याचा अंधारेंचा आरोप। काहीतरी व्हिडिओ पोस्ट करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न, खोटे व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांवर आरोप करणे हे चुकीचं। सुषमा अंधारेंच्या आरोपांवर संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हियादत पटेलांवर जीवघेणा हल्ला। अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहना गावात जीवघेणा हल्ला झाला। गावातील राजकीय संघर्षातून मतीन पटेल गटानं हल्ला केल्याची माहिती। सांगलीत ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उमर गवंडी यांच्या आईच्या आत्महत्येचा प्रयत्न, उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी काँग्रेसकडून दबाव टाकण्यात आल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। तर काँग्रेसने मात्र सर्व आरोप फेटाळले। खासदार शोभा बच्छाव यांची मालेगाव तालुक्यातील हॉटमिक्स प्लांटवर धाड, हॉटमिक्समुळे परिसरात प्रदूषण होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस, तहसील विभागासह प्रदूषण नियामक मंडळाकडून चौकशी। ठाणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध। ठाण्यातील वर्तकनगरच्या भाजप कार्यालयात जाहीरनामा प्रसिद्ध। परभणीत काँग्रेस उमेदवारांना रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडला। आमदार राहुल पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी राहुल पाटील यांनी मतदारांशी संवादही साधला। नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचाराची चर्चा, डोक्यावर पंजा, पोटावर पंजा, काँग्रेसच्या झेंड्याचा रंग संपूर्ण शरीरावर रंगवून प्रचार सुरू। अनंता बोरकर असं या कार्यकर्त्याचं नाव। छत्रपती संभाजीनगर शहरात माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा प्रचार फेरीनंतर कार्यकर्त्यांसोबत आपुलकीने संवाद। प्रचार फेरी संपल्यानंतर कार्यकर्त्यांसमवेत बसून साबुदाणा खिचडीचा आस्वाद घेतलाय। आमदार सचिन कल्याण शेट्टींकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गाडीचे सारथ्य त्यांनी केले। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी रवींद्र चव्हाण सध्या सोलापूर दौऱ्यावर। पनवेल प्रभाग 5 मध्ये प्रचारादरम्यान ठाकरेंची सेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने। प्रचार रॅली दरम्यान वाहनं थांबवून जोरदार घोषणाबाजी। नागपुरातील प्रभाग 12 मध्ये भाजपची पदयात्रा, भाजपच्या उमेदवार साधना बर्डे आणि माया इवनाते यांचा प्रचार सुरू। महिला वर्गाच्या प्रचारात मोठ्या संख्येने सहभाग। शेतकऱ्याच्या पाणी प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाच्या खटल्यातून बच्चू कडू आणि रघुनाथदादा पाटील यांच्यासह आंदोलकांची निर्दोष मुक्तता। 2017 साली श्रीरामपूर पाटबंधारे कार्यालयातील तोडफोड प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। मीडिया ट्रायलमुळे मला चांगलं वाईट भोगावं लागलं, दोष नसताना मला भोगावं लागलं, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावर कसून तपासणी, निवडणूक आयोगाच्या पथकाकडून प्रत्येक गाडीची कसून चौकशी। मौल्यवान वस्तू, रोकड, दागिने आणि इतर वस्तूंच्या वाहतुकी पोलिसांची करडी नजर। शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपूर, सांगोला, मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध। पूर्वीच्या आरेखनानुसारच शक्तीपीठ महामार्ग करण्याची मागणी। नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली। थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांना फटका। राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी। वाशिमच्या पैनगंगा नदीवरील जीर्ण कोल्हापुरी बंधाऱ्याची पडझड, या बंधाऱ्यात पाणीसाठा नसल्याने रब्बीची पिकं संकटात। वाशिममध्ये गेल्या 15 दिवसात लसणाच्या दरात मोठी उसळ। किरकोळ बाजारात चांगल्या दर्जाचा लसूण थेट 160 ते 200 रुपये प्रति किलोवर। वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ, समाधानकारक पर्जन्यमान आणि वाढलेल्या सिंचन सुविधांमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। नंदुरबारमध्ये कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी संकटात। कापसाच्या पेरणी क्षेत्रात यंदा 15% घट, तर कापूस वेचणीसाठी मजूर आणि बाजारात कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात। धनगर समाज एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी आंदोलन करणार, 1 लाख मेंढ्या आणि घोडे घेऊन धनगर आंदोलक मुंबईत धडकणार। दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा काढला जाणार। नंदुरबारच्या कोळदातील आदिवासींच्या जमिनीवर एमआयडीसीचा बेकायदेशीर हस्तक्षेप, सत्यशोधक शेतकरी सभा आक्रमक। एमआयडीसीच्या बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी आंदोलन करू असा इशारा। पुण्याच्या भोरमध्ये आदिवासी कातकरी समाजाचं आंदोलन, विविध प्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन। भंडाऱ्याच्या लाखनीत वन विभागाच्या हद्दीत सागवानाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त।
भंडाऱ्याच्या प्रतिबंधित क्षेत्रातील मॅग्नेट चोरीचा पर्दाफाश, डोंगरी खाणीतील प्रकार, तिघांवर गुन्हा दाखल, गोबरवाही पोलिसांची कारवाई. रावेरमधील पोलीस वसाहतींची दुरावस्था गेल्या 30 वर्षापासून पोलीस वसाहतींनी इमारत धुळखात असून पोलिसांना खासगी ठिकाणी राहण्याची वेळ, प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून इमारतींची दुरुस्ती करण्याची मागणी. भुसावळमध्ये पाण्याच्या टाकीचं काम रखडल्याने नागरिकांमध्ये संभ्रम, अमृत योजनेअंतर्गत सुरू होतं काम, या संदर्भात भाजपकडून अधिकाऱ्यांना घेराव, तातडीने पाण्याच्या टाकीचं काम सुरू करावं, नागरिकांची मागणी. दीर्घ प्रतीक्षेनंतर वाशिमच्या कामरगावमधील ग्रामीण रुग्णालयाच्या स्थलांतराला मुहूर्त मिळाला. रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत बचत गटाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार. पुण्यात 19 ते 23 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा संपन्न होणार. या स्पर्धेच्या तयारीचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा घेतलाय. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी पुरंदर सज्ज, सासवड नीरा मार्गाची तहसीलदारांकडून पाहणी. स्पर्धेदरम्यान खेळाडू आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती. अमरावतीच्या रतन इंडिया पॉवर प्लांट विरोधात कामगार आक्रमक उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने कामगार रेल्वे रुळावर उतरले. कामगारांना 2017 पासून कंपनी ग्रॅच्युइटी देत नसल्याचा आरोप. नंदुरबारमध्ये नायलॉन मांजा विरोधात गांधीगिरी पद्धतीने जनजागृती. मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना गुलाब देऊन नायलॉन मांजा विक्री न करण्याचं आवाहन, तर नायलॉन मांजाची विक्री केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाईचा इशारा. बुलढाण्यात नगरपालिकेची जुनी इमारत जमीनदोस्त, 10 कोटी रुपये खर्चून अद्ययावत नवीन इमारत उभारणार. जळगावच्या 40 गावात बामोशी बाबा यांच्या 734व्या वर्षाच्या परंपरेची ऐतिहासिक तलवार मिरवणूक उत्साहात. देशमुख परिवाराला तलवार दर्ग्यापर्यंत नेण्याचा मान, सर्वधर्मीय भाविकांचा यात सहभाग. पुण्याच्या भोरमध्ये मोहरी गावात 1111 रोपांचं वृक्षारोपण. आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर लोकवर्गणीतून वृक्षारोपण करण्यात आलं. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 4000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,41,000 रुपये, तर चांदी जीएसटीसह 2,53,000 रुपये किलो. ऑनलाईन फॉरेक्स आणि गोल्ड ट्रेडिंगच्या नावाखाली 200 कोटींची फसवणूक. 7 आरोपींना पोलिसांकडून अटक. 51 गुन्ह्यांमधील सहभाग उघडकीस. मीरा भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेची कामगिरी. नाशिक पोलिसांनी सराईत वाहन चोराला बेड्या ठोकल्या. नाशिक शहर आणि परिसरात आरोपीने वाहनं चोरली होती. पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. बीड शहरातील अंकुशनगर भागात नाल्याचं काम करणाऱ्या कामगाराची हत्या. आरोपींनी आधी मृत कामगारावर गोळीबार केल्याची ही माहिती. त्यानंतर त्याचा पाठलाग करत त्याच्यावर धारदार शस्त्राचे वार. हर्षद उर्फ दादा शिंदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. गोंदियात कत्तलीसाठी नेणाऱ्या 18 जनावरांची आमगाव पोलिसांकडून सुटका. मध्य प्रदेश राज्यातील 2 आरोपींविरोधात आमगाव पोलिसात गुन्हा दाखल. गोंदियात 5,000 रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापिकेला अटक. थकीत बिलाची रक्कम काढण्यासाठी शाळेतील परिचारिकाकडून लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस. आरोपी मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल. दौंडच्या खडकी परिसरातील लॉजवर पोलिसांचा छापा. खडकीतील आनंद हॉटेल लॉजिंग अँड बारवर पोलिसांची कारवाई. 6 महिलांना ताब्यात घेतलं असून 2 आरोपींवर गुन्हा दाखल. माढ्यात सोलापूर पुणे महामार्गावर केमिकल टँकरची दुचाकीला धडक. अपघातात 3 ऊसतोड कामगारांचा मृत्यू. टेंभुर्णी पोलिसात घटनेची नोंद. अधिकचा तपास सुरू. गंगाखेड परभणी महामार्गावर दुचाकीचा अपघात. मोठ्या भावाचा जागीच मृत्यू. लहान भाऊ गंभीर जखमी. पुण्याच्या शिक्रापूरमध्ये गॅस सिलेंडरची वाहतूक करणारी गाडी थेट चहाच्या टपरीत शिरली. सुदैवानं जीवितहानी नाही. गॅस सिलेंडर असल्याने परिसरात काही काळ भीतीचं वातावरण. बुलढाण्यात वीज ग्राहकांना वीज बिल भरणं सुलभ. महापॉवर पेजच्या माध्यमातून गावखेड्यात देखील वीज बिल भरण्याची व्यवस्था. वर्ध्यात शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. 5 गटातील स्पर्धेत पैलवानांचा उत्स्फूर्त सहभाग. स्पर्धेला सिनेअभिनेता गोविंदांचीही उपस्थिती. नागपुरात लघुशंका करण्यावरून 2 गटात तुफान राडा. दोन्ही गटाकडून एकमेकांवर क्रिकेटची बॅट, लोखंडी रॉडने हल्ला. दत्तात्रय नगर उद्यानासमोरील घटना. दोन्ही गटातील तरुणांविरोधात गुन्हे दाखल, तर संबंधित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. नागपुरात मासेमारीतील नीचांकी तापमानाची नोंद. आज सकाळी नागपुरात खरं तर या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. आज सकाळी नागपुरात 7.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. गेल्या 24 तासात 6 अंश तापमानाची घसरण. हिंगोली जिल्ह्यात पहाटे सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली. ड्रोनच्या सहाय्याने धुक्याचे मनमोहक दृश्य टिपलं गेलं.
सांगलीत चिनी बेदाण्याच्या कोल्ड स्टोरेजवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा. तासगावातील प्रकारसमोर व्यापाऱ्याचे परवाने रद्द करण्याची मागणी. संभाजीनगरमध्ये बेजबाबदारपणा करणाऱ्या 2 दुकान मालकांवर गुन्हा दाखल. कोणतेही सुरक्षा उपाययोजना न करता कपड्यांच्या खरेदीवर आकर्षक सूट घोषित केली होती. त्यामुळे चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण होऊन 3 महिला बेशुद्ध झाल्या होत्या.